मित्रांनो, आज कामानिमित्त बँकेमध्ये आलो होतो ठाण्याला. ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 9वर मी उभा होतो आणि मी अचानक असं वरती बघितलं तर मला आगीचे ते धूर दिसला, आगीचा धूर दिसला. थांबा तुम्हाला दाखवतो. हे ठाणे स्टेशन आहे. मी आता ठाणे स्टेशनवर आलोय. थांबा, हे बघा. हे जे तुम्हाला दिसतंय, बघा किती भयानक धूर आहे आणि हा धूर बघून मी प्लॅटफॉर्म 9च्या इकडनं चालत इथपर्यंत आलोय. तुम्ही बघू शकता, हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे ठाणे स्टेशन आणि ठाणे स्टेशनच्या बाजूला जो बस स्टॉप आहे ब्रिजवर, त्या बस स्टॉपचा हा सीन आहे. बघा, हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे बस स्टॉप, जे की ठाणे स्टेशनच्या बाहेर आहे, म्हणजे ठाणे स्टेशनच्या बाजूलाच आहे. आणि इथं खूप बसेस असतात आणि लोकांची गर्दी खूप असते. ठाणे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, लोकांचा खूप इथं लोकांची गर्दी असते ठाणे स्टेशन म्हटल्यावर. हे बघा, आग किती भयानक लागली आहे बसला. ते बघा, शिवशाही बस आहे मित्रांनो. आणि एवढी गरमी आहे, एवढं तापमान वाढलं आहे सध्या तरी. तर ही जी बस जळते आहे, ही बस शिवशाही. ते बघा, तुम्ही बघू शकता, अग्निशामक दळही तिथं दाखल झालं आहे. अगदी 5-10 मिनिटाच्या आत अग्निशामक दलाचं पथक तिथं आलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ मी काढला होता आणि अपलोड केला होता, पण माहीत नाही कसं काय झालं, आवाजच येत नाही आहे. काय इश्यू असेल का काय पॉलिसी ते माहीत नाही. पण मग मी हा व्हिडिओ जेव्हा अपलोड केला ना, इंस्टाला आवाज येत होता ना फेसबुकला आवाज येत. तुम्ही बघू शकता किती भयानक आग लागली आहे. ते बघा, अग्निशामक दलाचं पथक जे म्हणजे आतून येते बघा. दुसरी गाडी पण आली आहे. हे बघा, लोकांची गर्दी बघा. ठाणे स्टेशन म्हटलं की लोकांची खूप गर्दी असते. इथं लोकांची म्हणजे गावाला जाणारे लोक असेल, कारण ठाणे स्टेशन खूप मोठं आहे आणि इथं कामगारांचीही गर्दी आहे, गावाला जाणाऱ्यांची गर्दी आहे, मार्केट फिरणाऱ्यांची गर्दी आहे. हे बघा किती भयानक आग लागली मित्रांनो. ही आग म्हणजे आज नशीब बघा, नाहीतर ही जी जागा असते ना, ह्या जागेवर बस एवढ्या बसेस उभ्या असतात ना, खूप बसेस उभ्या असतात. आणि नशीब ती बस बाहेर आहे. हे जे तुम्हाला शेटर दिसतंय, हे जे कंपाऊंडर तुम्हाला दिसतंय, हे याच्यामध्ये जर असती तर हे दुर्घटना अजूनच मोठी झाली असती. म्हणजे नशीब की ती बस बाहेरच होती त्या याच्या, जो मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, हे जे आहे याच्या बाहेर होती. याच्यामध्ये असती तर कदाचित हे जळायची शक्यता होती आणि आग वाढली असती 100%. आणि दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी एवढ्या बसेस असतात, पुण्याला जाणाऱ्या असेल, घोडबंदर रोडला जाणाऱ्या असेल, बोरिवली साईडला जाणाऱ्या असेल, खूप साऱ्या बसेस असतात आणि लोकांची गर्दी खूप असते. एवढ्या बसेस असतात की त्या बसांना मागं पुढे व्हायला जागा नसते. कधी बस अडकतात इकडं, एवढ्या बसेस असतात. पण आज बघा किती नशीब चांगलं आहे की तिथं एकच बस आहे फक्त शिवशाही. बाकीच्या बसेस जर असतात तर ही दुर्घटना